प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. मागील भागात आपण काय शिकलो ते मी थोडक्यात सांगतो. उत्पत्तीच्या 27व्या अध्यायात आपण पाहिले की याकोबाने स्वतःला इसावाचे रूप देऊन आपले वडील इसाक यांना फसवले. ही घटना कळल्यावर एसाव खूप कटुतेने रडला आणि याकोबावर रागावला. हा अध्याय आपल्याला आठवण करून देतो की जरी देवाच्या योजना थांबवता येत नसल्या तरी मानवी फसवणूक आणि पाप अनेकदा वेदनादायक परिणाम आणतात. आजच्या भागात आपण उत्पत्तीच्या 28व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत, जेथे देव बेथेलमध्ये याकोबाला प्रकट होतो आणि याकोब परमेश्वराला नवस करतो. चला आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात करूया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण पुढे जात असताना अध्याय 28 या पूर्ण अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, परमेश्वर बेथेल येथे याकोबाला दर्शन देतो. आणि दुसरा विषय, याकोब नवस करतो. मागील अध्यायात आपण पाहिले की याकोबाने कोणाही माणसाला शोभणार नाही असे अतिशय निंदनीय कृत्य केले. त्याने आपल्या भावाला फसवून त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क हिरावून घेतला. हे त्याने आपल्या आई रिबकेच्या सांगण्यावरून केले. अनेक वेळा लोक आपली कटुता किंवा चुकीची वागणूक याचे समर्थन असे सांगून करतात की लहानपणी आईने मला प्रेम दिले नाही म्हणून मी असा वागतो. पण याकोब तसे म्हणू शकत नव्हता. त्याला त्याच्या आईने प्रेमाने वाढवले होते. तो तिचा लाडका होता, अति लाडाने बिघडवलेला असंही म्हणता येईल. तरीसुद्धा त्याला जेव्हा एक अपमानास्पद कृत्य करायला सांगितले गेले तेव्हा त्याने ते केले. त्याने आपल्या भावाचा ज्येष्ठत्वाचा हक्क चोरला. खरे तर तो हक्क आधीपासूनच याकोबाचाच होता. वडिलांनी औपचारिकपणे आशीर्वाद देणे आवश्यक नव्हतेच. अब्राहमाने इसाहकाला आशीर्वाद दिला नव्हता, तर देवाने दिला होता. आणि तोच तो देव याकोबाला तो आशीर्वाद देणारा होता. म्हणून याकोबाने केलेली फसवणूक केवळ अनावश्यकच नव्हे, तर देवाच्या दृष्टीने चुकीची होती. आणि देव त्याला त्याबद्दल शिक्षा करणार आहे याबद्दल शंका नाही. रिबकेने आता जो उपाय योजला तो मानवी दृष्टीने योग्य, तर्कसंगत आणि व्यवहार्य वाटतो. एसावाच्या कोपापासून याकोबाला वाचवण्यासाठी त्याला आपल्या भावाकडे म्हणजे लाबानाकडे पाठवणे शहाणपणाचे होते. परंतु तिने इसाहकाला हे कारण स्पष्टपणे सांगितले नाही. तिने एवढेच सांगितले की याकोबाने आपल्या कुळातील मुलगी पत्नी म्हणून निवडावी. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की देव अनेक वेळा आपल्या अपूर्ण, त्रुटीपूर्ण योजनातूनही आपली परिपूर्ण इच्छा पूर्ण करतो. आता आपण पाहू की याकोब घर सोडतो आणि बेथेल येथे देव त्याला दर्शन देतो. या अध्यायात आपण पाहतो की याकोब आपले घर सोडून निघतो. तो बेथेल येथे येतो, जिथे देव त्याला दर्शन देतो आणि अब्रामाशी केलेला करार त्याच्याशी पुन्हा दृढ करतो. इसाहक याकोबाला बोलावतो, त्याला आशीर्वाद देतो आणि स्पष्ट आज्ञा देतो की त्याने कनान देशातील स्त्रियांपैकी पत्नी करू नये. आता आपण उत्पत्ती याचा 28वा अध्याय आणि पहिलं वचन वाचणार आहोत. तेव्हा इसाहकाने याकोबास बोलावून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितले की कनानी मुलींपैकी कोणी बायको करू नको. संपूर्ण जुन्या करारात आपण पाहतो की देवाला हे मान्य नाही की विश्वासणाऱ्या लोकांनी अविश्वासणाऱ्या लोकांशी विवाह करावा. याच कारणामुळे उत्पत्तीच्या 6व्या अध्यायातील मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले या विधानाचा अर्थ असा होतो की देवभक्त वंशाने म्हणजे शेथचा वंश, अभक्त वंशाशी म्हणजे कायीनचा वंश याबरोबर विवाह केला. याचा शेवट जलप्रलयाच्या न्यायात झाला आणि केवळ एकच देवभक्त मनुष्य उरला. मिश्र विवाहाचा परिणाम नेहमी अधार्मिक जीवनात होतो. हे मी इशाराच्या स्वरात सांगत आहे, कारण
आजच्या काळात तरुणांना वयोवृद्ध उपदेशकांचा सल्ला फारसा पटत नाही. त्यांना वाटते यांना काय कळतंय. पण प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर या विषयाचा वयोवृद्धांना खूप अनुभव असतो. यातील काहींनी अनेक वर्ष समुपदेशन केलेले असते आणि असंख्य विवाहित जोडप्यांचे जीवन जवळून पाहिलेले असते. प्रत्येकाची कहाणी बहुतेक वेळा सारखीच असते. एखादा तरुण किंवा तरुणी सांगते की त्यांना योग्य व्यक्ती सापडली आहे आणि ते लग्न करू इच्छितात. पण ती व्यक्ती ख्रिस्ती नसते. ते म्हणतात की लग्नानंतर ते त्या व्यक्तीला प्रभूकडे आणतील. परंतु अशा लोकांना ठामपणे सांगणे आवश्यक आहे की हे शक्य नाही. लग्नाआधी जर तुम्ही त्या व्यक्तीला प्रभूकडे आणू शकत नसाल तर लग्नानंतर तर अजिबात शक्य नाही. देवाने भक्तांना अभक्तांशी विवाह करण्यास स्पष्टपणे मनाई केली आहे, कारण त्याचा शेवट नेहमी दुःखात होतो. अशा शेकडो उदाहरणात एकदाही विवाह यशस्वी झाल्याचे पाहण्यात येत नाही. प्रियांनो, पहा, तुम्ही देवाला हरवू शकत नाही. देवाचे वचन 2 कोरिंथ्याचा 6 अध्याय आणि 14 मध्ये स्पष्टपणे सांगते, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार? नवा करार ख्रिस्ती लोकांना स्पष्टपणे सांगतो की त्यांनी विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नये. एखाद्या अविश्वासणाऱ्यासोबत एकाच व्यासपीठावर बसल्याने तुम्ही विजोड संबंध ठेवत नाही, परंतु तुम्ही आंतरधर्मीय विवाह केल्याने तसे घडते आणि देवाने या गोष्टीला सक्त मनाई केली आहे. असो, आता आपण पाहू की इसहाक याकोबाला पदन अराम येथे त्याच्या मामाच्या घराण्यातून पत्नी आणण्याची आज्ञा देतो. त्यासाठी आपण 28 अध्याय 2 ते 4 ही वचने वाचूया. तर उठ, पदन अराम येथे तुझ्या आईचा बाप बथुएल याच्या घरी जा व तुझा मामा लाबान याच्या मुलींपैकी बायको कर. सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देव, तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करो की तुझपासून राष्ट्रसमुदाय उद्भव. तो तुला व तुझबरोबर तुझ्या संततीला अब्रामास दिलेला आशीर्वाद देव, म्हणजे देवाने अब्रामास दिलेला देश ज्यात तू हल्ली उपरी आहेस तो तुझे वतन होईल. आता हे स्पष्ट झाले आहे की इसहाकाला हे समजले आहे की देवाने अब्रामाला आशीर्वाद दिला होता. देवाने तो आशीर्वाद त्याच्याकडे हस्तांतरित केला होता आणि त्याला हा आशीर्वाद त्याचा मुलगा याकोब याच्याकडे हस्तांतरित करायचा आहे. वाचूया आपण पुढचं वचन 5. अशा प्रकारे इसहाकाने याकोबाची रवानगी केली आणि याकोब पदन आराम येथे याकोब व एसाव यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान जो आरामी बथुएलाचा मुलगा त्याचकडे गेला. तुम्हाला जर या कुटुंबाचे राष्ट्रीयत्व सांगायचे असेल तर तुम्हाला त्यांना सूर्याचे रहिवासी म्हणावे लागेल, कारण पवित्र शास्त्रात त्यांना त्याच नावाने ओळखले जाते. कधी कधी असा प्रश्न विचारला जातो की अब्राहम यहुदी होता का? तो इस्रायली होता का? नाही, खरे तर तो नव्हता. याकोब, ज्याचे नाव बदलून इस्रायल ठेवण्यात आले, त्याच्या काळापर्यंत इस्रायली लोक अस्तित्वात नव्हते. त्याचे 12 पुत्र इस्रायली होते. हा वंश अब्रामापासून सुरू झाला, तो त्या वंशाचा जनक आहे. पण तुम्ही अब्रामाला मिद्यानी म्हणणार नाही अशी मला आशा आहे, आणि तरीही तो मिद्यानी लोकांचाही जनक आहे. आता आपण वाचूया 6 ते 9 ही वचने. एसावाने पाहिले की इसहाकाने याकोबास आशीर्वाद देऊन पदन आराम येथील बायको करण्यासाठी तिकडे पाठविले आहे, आणि आशीर्वाद देतेवेळी त्याने त्यास बजावले आहे की कनानी मुलींपैकी बायको करू नको. आणि याकोब आपल्या आईबापांची आज्ञा मानून पदन आरामास गेला आहे. आपला बाप इसहाक यास कनानी मुली पसंत नाहीत हे जाणून एसाव इश्माएलाकडे गेला आणि त्याने इश्माएल बिन अब्राहम याची मुलगी व नबायोताची बहीण महलत हिच्याशी विवाह करून तिला आपल्या बायकात सामील केले. दरम्यान एसाव पाहतो की इसहाकाला कनान देशातील स्त्रिया आवडत नाहीत आणि याकोब आज्ञाधारक आहे. तेव्हा तो इश्माएलाच्या मुलीशी विवाह करतो, ज्याने त्याला वाटते की वडील प्रसन्न होतील, पण यातून त्याची आध्यात्मिक अंधता दिसून येते.
कारण इश्माएली लोकही देवाने नाकारलेलेच होते. आता आपण बेथेल येथे देव याकोबाला दर्शन देतो हा विषय पाहणार आहोत. त्यासाठी आपण वाचूया उत्पत्तीचा 28वा अध्याय आणि 10 आणि 11 ही वचने. इकडे याकोब बैरशेबा इथून हरानास जावयास निघाला. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला, म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तिथला एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. ज्या ठिकाणी याकोब पोहोचला ते ठिकाण बेथेल होते. त्याचा शब्दशः अर्थ देवाचे घर असा आहे. बेथेल यरुशलेमेच्या उत्तरेस सुमारे 12 मैलांवर होते, तर याकोब जेथून आला होता त्याच्या दक्षिणेला 25 किंवा 30 मैलांवर होते. याचा अर्थ याकोबाने त्याच्या पहिल्याच दिवशी किमान 40 मैलांचा प्रवास केला होता. म्हणजेच तो वेगाने प्रवास करत होता आणि एसावापासून स्वतःला शक्य तितके दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. तरीही तो एसावापासून जितका दूर पळत होता तितकाच तो घरापासूनही दूर जात होता. त्या रात्री याकोबाला काय वाटले असेल? नक्कीच तो खूप एकटा पडला होता. त्याला कदाचित घरची आठवण येत असेल, कारण घराबाहेर राहण्याची ती त्याची पहिली रात्र होती. तो जरी एक प्रौढ मनुष्य होता तरी आई रिबकेपासून दूर राहण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. तो आयुष्यभर तिच्या देखरेखीखाली राहिला होता आणि आता तो खऱ्या अर्थाने एकटा होता. त्या रात्री तो झोपला आणि उशी नसल्यामुळे दगडावर डोके टेकून झोपला. बेथेल हे एक उजाड ठिकाण होते. खडकाळ, ओसाड आणि समुद्रसपाटीपासून सुमारे 1200 फूट उंचीवर. ते स्वागतार्ह किंवा आरामदायक नव्हते. मात्र हे एकाकी सर्वसामान्य ठिकाण याकोबाच्या आध्यात्मिक जीवनातून सर्वोच्च बिंदू बनले. केवळ त्या क्षणीच नाही तर नंतरही. या एकाकी आणि गैरसोयीच्या परिस्थितीत याकोब झोपी गेला आणि याच ठिकाणी देवाने त्याला दर्शन दिले. हा याकोबाच्या आध्यात्मिक जीवनातील सर्वोच्च क्षण होता. केवळ त्यावेळीच नव्हे तर त्याच्या पुढील आयुष्यातही. म्हणून तो या ठिकाणी आला आणि येथेच झोपी गेला. ज्या ठिकाणी बाह्य परिस्थिती कठीण आणि भयावह वाटते तिथेच अनेकदा देव आपल्या जीवनात महान आध्यात्मिक कार्य करतो. याकोब दगडांवर डोके ठेवून झोपतो, पण देव त्याच्याशी बोलतो. माणसाच्या एकटेपणात, असहाय्यतेत आणि घरापासून दूर असताना देव सर्वात जवळ असतो. हाच बेथेलचा संदेश आहे. यावेळेस आपण वाचूया 12 आणि 13 वचन. तेव्हा त्यास स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत उतरत आहेत. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राम याचा देव व इसाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तसे पाहता अब्राम कनान देशात पोहोचल्यानंतर याच भागात देवाने त्याला प्रथम दर्शन दिले होते. वाचूया आपण पुढचं वचन 14. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांइतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा 4 दिशास तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. आता देव याकोबाला नेमके तेच अभिवचन देत आहे जे त्याने अगोदर अब्रामाला दिले होते. त्याने तेच इसाकाला पुन्हा सांगितले होते आणि आता तो त्याची पुष्टी करत आहे आणि याकोबाला पुन्हा खात्री देत आहे की तो हे नक्कीच सिद्धीस नेईल. वाचूया आपण पुढचं वचन 15. पहा, मी तुझबरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. घाईघाईने घरातून पळून आलेल्या एका एकट्या घरच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या तरुणाच्या दृष्टीने हा अनुभव अत्यंत दिलासादायक ठरला असता. प्रवासाच्या पहिल्याच रात्री देवाने याकोबाला आश्वासन दिले, मी तुझ्याबरोबर आहे आणि मी तुला या देशात परत आणीन. हे अभिवचन पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत पोहोचणाऱ्या शिडीच्या दृष्टांताद्वारे देण्यात आले. शिडीचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि 45 ते 51 ही वचने वाचूया.
फिलिपाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्टाने लिहिले तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर आम्हाला सापडला आहे. नथनेल त्याला म्हणाला, नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा, हा खराखुरा इस्रायली आहे, याच्या ठाई कपट नाही. नथनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिपाने तुला बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले. नथनेल त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलाचे राजे आहात. येशू त्याला म्हणाला, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. या वचनांमध्ये या शिडीचा अर्थ प्रभू येशूने स्वतः नथनेलाशी केलेल्या संभाषणात स्पष्ट केला आहे. नथनेल याने सुरुवातीला संशयवादी वृत्ती दाखवली आणि असा प्रश्न केला की नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? तरीही जेव्हा येशूने त्याच्याबद्दलचे अलौकिक ज्ञान प्रगट केले तेव्हा त्याने लगेच कबूल केले, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलाचे राजे आहात. त्यानंतर येशूने त्याला अभिवचन दिले की तो याहूनही मोठ्या गोष्टी पाहिल. आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. ती शिडी स्वतः ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करते. देवदूत त्या शिडीवर चढत आणि उतरत होते, ख्रिस्ताची सेवा करत होते आणि त्याच्या आज्ञा पाळत होते. देव केवळ ख्रिस्ताद्वारेच मानवजातीशी बोलतो. आपण थेट पित्याकडे जाऊ शकत नाही. आपल्याला केवळ ख्रिस्ताद्वारेच प्रवेश मिळतो. येशूने जसे घोषित केले, मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे, माझ्यापासून कोणीही पित्याकडे येत नाही. ख्रिस्त हीच ती शिडी आहे ज्यावर आपण चढतो अशी नाही, तर ज्यावर आपण विश्वास ठेवतो. याकोबाला अजून पुष्कळ प्रवास करायचा आहे. तो पुढे काय करतो हे पाहण्यासाठी आपण वाचूया उत्पत्ती अध्याय 28 आणि 16 आणि 17 ही वचने. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते. तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे, हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे. देवाचे प्रत्येक मंदिर, प्रत्येक मंडळी, देवापासून दूर गेलेल्या प्रत्येक पापी व्यक्तीसाठी एक भयप्रद स्थळ असले पाहिजे. हे असे ठिकाण आहे जिथे पापी व्यक्ती स्वर्गातून खाली पाठवलेल्या शिडीद्वारे म्हणजेच ख्रिस्ताद्वारे देवाला भेटू शकते, देवाच्या समक्ष येऊ शकते. याकोब जेव्हा घरातून पळून गेला तेव्हा देवाबद्दलची त्याची समज मर्यादित होती. त्याला वाटले की तो घरातून पळून जात आहे म्हणजे तो देवापासूनही दूर पळून जात आहे. पण त्याच्या लक्षात आले की त्याने देवाला घरी मागे सोडले नव्हते. देव त्याच्याबरोबर होता. तो उद्गारला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, हे मला कळले नव्हते. आता आपण याकोब नवस करतो हा विषय पाहूया. वाचूया आपण उत्पत्तीचा अध्याय 28 आणि 18 आणि 19 वचने. याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशास घेतला होता त्याचा त्याने स्मारकस्तंभ उभारून त्यास तेलाचा अभ्यंग केला आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल म्हणजे देवाचे घर असे ठेविले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते. आता याकोब काय म्हणत आहे ते पहा. त्याला अजून खूप काही शिकायचे आहे आणि हे त्याचेच एक उदाहरण आहे. वाचूया आपण पुढची वचने 20 आणि 21. याकोबाने असा नवस केला की देव मजबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीच माझे संरक्षण करील आणि मला खाव्यास अन्न व ल्यावयास वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईन, तर परमेश्वर माझा देव होईल. तो देवाशी सौदा करीत आहे. तो म्हणतो, देवा तू माझ्यासाठी हे केलेस तर. पण देवाने आधीच त्याला सांगितले होते, मी तुझे रक्षण करीन, तुला या देशात परत आणीन, हा देश तुला देईन
आणि तुला संतती देईन. तरीही याकोब देवाला अट घालतो की तू हे केलेस तर मी तुझी सेवा करीन. देव अशा प्रकारे आपल्याशी वागत नाही. तो याकोबाशी तसा वागला नाही. देवाने त्याला आपल्या कृपेने आणि दयेमुळे परत आणले. जेव्हा याकोब शेवटी बेथेलास परत आला तेव्हा तो अधिक ज्ञानी झाला होता. तो देवाची उपासना व त्याच्या दयेबद्दल स्तुती करण्यासाठी परत आला. आजही अनेक जण म्हणतात देवाने हे केले तर मी त्याची सेवा करीन. पण देवाला प्रेमाने केलेली सेवा हवी आहे, सौद्याची सेवा नव्हे. आपण जर त्याच्यावर प्रीती केली तर आपोआपच आपल्या हातून त्याची सेवा होते. सेवा तर प्रीतीचे बंधन आहे. वाचूया आपण पुढचं वचन, 22वं वचन. आणि हा जो धोंडा मी स्मारकस्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल, आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन. म्हणून याकोब तो धोंडा उभा करतो. तो देवाशी सौदा करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि आपल्यापैकी बरेच जण देवाशी सौदा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रियांनो, ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तो केवळ तुमचा पिता होऊ इच्छितो. प्रियांनो, काय आपण स्वतःचे परीक्षण कराल काय? काय आम्ही देवावर प्रीती करतो काय? की आम्हीही देवाबरोबर सौदा करतो? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे आभारी आहोत यासाठी की प्रभूजी आजही तू आमच्यावरती प्रीती करतोस. होय प्रभूजी, तुझी इच्छा हीच आहे की आम्ही तुझ्याबरोबर सौदा करू नये, तर आम्ही खऱ्या अर्थाने तुझ्यावरती प्रीती करावी. प्रभू, आम्हाला ठाऊक आहे की आमच्या जीवनामधल्या प्रत्येक उणीवा दूर करणारा तू देव आहेस. आणि प्रभूजी, जे काही तू सांगतोस त्याप्रमाणे गोष्टी करतोस देखील. परंतु प्रभूजी, आम्ही आमच्या बुद्धीने तुझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. प्रभूजी, तू आम्हाला क्षमा कर. परंतु बापा, आजपासून पुढे आम्ही खऱ्या अर्थाने तुझ्यावरती विश्वास ठेवावा म्हणून तुझी कृपा तू आम्हाला पुरव. प्रभूजी, आम्ही आमच्या स्वतःच्या बुद्धीने नव्हे, तर बापा आम्ही तुझ्यावरती विसंबून पुढे चालण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. आमचा सर्व उणेपणा तू काढून टाक, आणि तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे होत राहू दे. होय प्रभूजी, आजची वचनं तू आम्हासाठी पुन्हा एकदा आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. घडून सजीव त्याला केले, हे
प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की उत्पत्ती 28मध्ये जरी याकोबाने चूक केली असली तरी देवाने अब्राहमाला दिलेले वचन त्याला दिले, जे आपल्याला आठवण करून देते की देवाचा करार मानवी परिपूर्णतेवर नव्हे तर त्याच्या कृपेवर अवलंबून आहे. त्याच्या प्रवासात याकोब बेथेल येथे थांबला, जेथे तो जमिनीवर झोपला आणि त्याला स्वर्गापर्यंत पोहोचणारी एक शिडी दिसली, ज्यावर देवदूत चढ उतार करत होते. ती शिडी ख्रिस्ताकडे म्हणजेच देवापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणून निर्देश करते. जेव्हा याकोब जागा झाला तेव्हा त्याला जाणीव झाली की देव त्याच्या सोबत आहे. तरीही त्याने देवाशी सौदा करण्याचा प्रयत्न केला. यावरून हे दिसून येते की श्रद्धा आणि कृपा याविषयी त्याला अजूनही खूप काही शिकायचे बाकी होते. पुढील भागात आपण उत्पत्ती अध्याय 29 याचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये याकोब राहेलला भेटतो, राहेलसाठी सेवा करतो आणि स्वतःच फसवला जातो. सध्या आपण निरोप घेऊ. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. वृद्ध इसहाकाने एसावला आशीर्वाद देण्यापूर्वी हरणाचे मांस खाण्याची इच्छा व्यक्त केली. आजचा प्रश्न, बेथेल याचा अर्थ काय आहे? ए. देवाचे घर, बी. पसंतीचे घर, सी. सुंदर घर, डी. दगडाचे घर. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.